काय ग चंचल? मम्मी जरी ये जरा बाजूला. अगं ये की. काय झालं? अगं तुला हळद कशाला पाहिजेलय आणि तू इकडे कशाला आणलंयस? मम्मी मास्तरनीला हळद लागल्याच्या नंतर तिला हॉस्पिटल मध्ये न्यावं लागणार आहे. काय? हे काय? मी कळल ग तुला माझी कमाल कळल आता. मास्तरनीला ना हीच हळद लागायला पाहिजे. अगं हे काय आहे? कळल तुला. आता हेच ताट मास्तरनीला नेऊन दे. जा. चंची अगं मम्मी चल की. चल चल चल. नवरा नवरीला बोलवा लवकर. हो गुरुजी, घेऊन येते मी. अरे हळद कुठं आहे? हळद पण घेऊन या. आणते आणते. पण हे होणार नाही. काय होणार नाही? मी आणि अधिपती हे शक्य नाहीये मॅडम. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. मला खरंच अधिपतींशी लग्न करायचंय. मी जे बोलते ते सगळं मनापासून बोलतेय. खरंच तुम्हाला विनंती करते, मला तुमच्या घरची सून करून घ्या. ताई अगं किती गोड आवरलंय तुझं. सेट ना? हाँ हॅलो बोला की हो. हॅलो जीजू आहेत का? हा मी बघतो थांबा आता. ए बाबा जिजू जिजू कोण आहे बघते. इराताईचा फोन आहे म्हणून. हा जिजू जिजू सांग की जा की बोलव की. हा विचारतोय. हा तुम्ही कोणाला बोलवताय जीजू? काय ते? तुम्ही जीजू. मी तुम्हाला जीजू म्हणते आता. माझ्या बहिणीचा नवरा आहात ना तुम्ही. हो पण आमच्याकडे दाजी म्हणते तू. दाजी? अहो दाजी थोडस असं वेगळं वाटतं ना. गोड वाटते की त्याला काय. पण मी तुम्हाला जीजू म्हणलं तर चालेल का? हा तर तुमची मर्जी पण आम्हाला विचारशील तर दाजीच. ठीक आहे दाजी. म्हणजे जीजू नाही दाजी. ऐका दाजी बा ऐका दाजी बा ऐका दाजी बा. दाजी बा. फनी. थांब 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 थांब. ती हळद ठेवून दे आणि ही लावायची. आव ही हळद आहे की. अगं ती जात्यावर तळलेली हळद आहे. शास्त्र असते जात्यावर तळलेली हळदच लावायची असते. हे दे ग ते दे. आलं का ध्यानात? ठेव ती. ही जर कमी पडली ना तर मग ती लाव. हा ही घे धर. बापरे ही हळद तर सांडली. आता हीच हळद नेते मी. अरे मेलिया तुला दिसत नाही काय? हसतोस काय? तुला बघते.
सगळी कापडं खराब झाली. जा आवरून घ्या. हॅलो 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 चेक हॅलो इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या. खुशखबर खुशखबर. आज इथे आमचं धाकलं सरकार आणि वहिनी साहेबांच्या हळदीचा कार्यक्रम आहे. टाळ्या. तेव्हा सगळ्यांनी होलसेल मध्ये हळद लावायची कारण आपल्या इथं होलसेल मध्ये हळद आहे. टाळ्या. म्युझिक म्युझिक आय आय डीजे आहे. समधी गाणी वाजणार. चिखलातून दूर आणि पाण्यातून आग निघणार. हे डीजे वाल्या गाणं वाजव. वाजवा टाळ्या. अरे पण नवरा नवरी कुठे आहेत? नवरा नवरी आई की 100 वर्ष आयुष्य आहे. सरकार आलं. वहिनी साहेब पण आल्या. आणि हळदीचा कार्यक्रम डान्स शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर की नाही? तर मंडळी, आज माझ्या अक्षुताईची आणि अधिपती जिजूंची सॉरी दाजींची हळद होणार आहे. पण त्याआधी हे दोघे करणार आहेत एक झकास डान्स परफॉर्मन्स. म्युझिक. ओ नाही नाही, हे कवा ठरलं? आम्हाला काय डान्स मला तर काही येत नाही. ताई अगं प्लीज हळद आहे तुझी, कर ना. नाही नाही, यांना नाचू दे, यांना नाचू दे. दाजी जसं जमेल तसं नाचा, पण आम्हाला तुमचा दोघांचा परफॉर्मन्स बघायचा आहे. हो की नाही? लाईट ऑफ.
ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देवी सौभाग्य आरोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयहि।
ताई, आजचा हळदीचा इव्हेंट काय भारी झाला ना, एकदम राजेशाही. तुला खरं सांगू, तू अधिपतींशी लग्न करतेस ना, खूप छान वाटतंय मला. आणि तसंही एवढं रॉयल वेडिंग आपल्याला कधी पाहिलं तरी मिळणार आहे का? इरा, हा, ऐक ना, निखिल आणि त्याच्या आईबाबांची भुवनेश्वरी मॅडमशी काही ओळख आहे का? म्हणजे त्यांची ओळख आहे का? नाही, म्हणजे असं का विचारतेस तू? नाही, ते असं खूप ओळख असल्यासारखं बोलत होते भुवनेश्वरी मॅडमशी. म्हणजे एवढी ओळख कधी झाली? अगं हा, तुझ्या साखरपुड्यात नाही का ताई? ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून असं वाटत होतं की खूप जुनी ओळख आहे. अगं ताई, नाही ग, असं काहीच नाहीये. ते पाहुणे म्हणून बोलत असतील. हा, तुला काही प्रॉब्लेम आहे का ते एकमेकांशी बोलतायत तर? नाही नाही नाही, प्रॉब्लेम काही नाहीये, पण हे बघ इरा, ओळख होऊन इतकं फ्रँकली बोलायला थोडा वेळ जायला लागतो ना. इतकं फ्रँकली भुवनेश्वरी मॅडमशी तर आई बाबा सुद्धा बोलत नाही, मी सुद्धा बोलत नाही. म्हणून मला नवल वाटलं, बाकी काही नाही. अगं कधी कधी माणसं क्लिक होतात ना, तसं झालं असेल काहीतरी. म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की त्यांचं काहीतरी चालू आहे, तू असं मनात पण आणू नकोस. नाही, मी असं काही मनात नाहीच आणत आहे. हा, म्हणजे तू तसा काहीच विचार करू नकोस. ते सहज बोलले असतील किंवा जोक वगैरे झाला असेल. हो ठीक आहे ठीक आहे इरा, एवढं स्पष्टीकरण देऊ नकोस, इतकं काही झालेलं नाही. हा, मग ठीक आहे, मी बॅग भरते. हा, आलेच. जे ठरवलं तसंच करावं लागलंय, आता नाही बदलू शकत. आणि आता पातूर सगळं मनासारखं झालंय. साखरपुडा, मेहंदी, हळद, आता लग्न तुझ्या दारात लावून देणार आहोत. हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. झाली का तयारी? नमस्ते. नमस्ते. झाली का तयारी मास्तरीन बाई? हो हो, आवरलं ना. दुर्गे, ते दागिने दे. हे सगळे दागिने घाल. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचे अस्सल दागिने, घराण्याची परंपरा. हे फक्त दागिने नाहीत, पिढ्यानपिढ्याचे संस्कार आहेत, हे ध्यानात ठेव. बरं चला, आटपा आता लवकर, ईदी सुरू होतील. हो हो, आवरतो आवरतो. या. आणि हे बाशिंग बी बांधून घ्या. चल. आई, एवढे सगळे दागिने, बाशिंग. अक्षरा, अगं पारंपरिक वाशिंग येते आणि तू किती नशीबवान आहेस, तुला पारंपरिक पद्धतीने सगळं करणारं सासर मिळालंय, हो की नाही ग? हो. बरं चला, आता वेळ नको घालवायला, आवरायला हवं तिला. इरा, चल बरं, आपण सगळी तयारी करू हिची.